फॉर्च्युनर मी आज फर्स्ट टाइम ड्राईव्ह करते. असं होते. मी नवीन फॉर्च्युनर अजून चालवली नाही आहे. फक्त मी शोरूमला बसलेली, मी ऑन पण नाही केले अजून. बोलतात तुला गाडी अजून पिकअप करता नाही येत, गेअर टाकता नाही येत, ये ते तू गाडी आयुष्यात कधीच चालवू नाही शकत, असं मला बोलले. हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो तुम्हाला सगळ्यांना हॅपी दिवाळी. गाईज. आज लक्ष्मीपूजन आहे. सो मी तुम्हाला दाखवते, पूजा झाली आहे, मी तुम्हाला दाखवते. गाईज, दिवाळीच्या खूप खूप मम्मी. शुभेच्छा. मम्मी बोल, हॅपी दिवाळी बोल. हॅपी दिवाळी. डेकोर आणि रांगोली काढलेली आहे. शिवच्या फटाक्या चाललेल्या आहेत. अरे तू फ्रेंड्स लोकांशी नीट बोल ना. तर ते बघ ना, हेल्प करतात एवढं आणि आणि तो असं ओरडतोय. व्यवस्थित वाग. त्यांना दाखव. सो गाईज, मी रांगोली काढलेली आहे आणि इट टर्न्ड आउट गुड. कशी वाटते तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आणि ते फ्लावर्सवाली रांगोली काढली आहे. आणि आज अनफॉर्च्युनेटली गाईज पाऊस पडतोय, खूप हवा येते. सो तेच म्हणून अर्धे आणि भिजलेत. ते रेलिंग दाखव. त्यांना दाखवलं. आणि मला माहित नाही त्याला काय बोलतात, बट लेट सी, तुम्हाला मी दाखवते. सो हे आहे ते आम्ही रेलिंग ज्याच्यावरनं इंटिरियर डिझायनर बघा गाईज. इंटिरियर डिझायनर, जिला हे काय आहे माहित नाहीये. मी अजून शिकते, मी अजून माझं झालं नाही. आणि आम्हाला हे अजून आलं नाही. थांब नाही, कशाला सांगते. नाही, मी सांगणार आहे. नको सांगू. चुप. सो येस गाईज, हे आम्ही सांगितलं माकडांपासून प्रोटेक्शनसाठी. आणि वे बघायला गेलं तर ते सेफ्टीसाठी पण चांगलं आहे आणि चांगलं आहे. पण ते तिला माहित नाही त्याला काय बोलतात. कॉलेजला कशाला जाते काय माहिती. सबमिशन करायला जाते. आणि इथे बेइज्जती करायला नव्हती सांगितली मी दिवाळीच्या दिवशी माझी. शिव फटाके घेऊन खाली गेलाय. आता आपण जाऊया. एकदा माझा आउटफिट बघा आणि सांगा कशी दिसते. एकदम रेड कलरचा कंदील, पिंक कलरचा. सेम हे आणि हे सेम. हिला फक्त हेच करायला येते. शिव काय लावतोयस? शिव इथे बघ, हे लावतोय. जम्बो काश्मीर. सो गाईज, मी पळते या ठिकाणी. वाव. सो गाईज, आता दीदी लावते. लावशील का नीट? हसते. एक साइड चला. एक साइड चला. हे पलाली. दीदीने लावलंय, फुसका निघाली. तापमार नाही. हे चांगलं आहे रे. वा, हॅपी दिवाळी. दीदी आता हे लावते. आणि इथे उर्वी पण लावायला आली आहे. उर्वी बाजू, उर्वी तिथे जा. दीदी तिथे घाबरली आहे. सो मी पण घाबरली आहे. मी आता थांबवते. मम्मी. What was that? ते कसं पळालं.
स्क्रीनवर 2 टाइम प्ले. काल आम्ही हे 3 यूज केले शूट साठी, दीदीच्या शूट साठी. तुम्ही जर बघितलं नसेल तर इंस्टाग्राम वर बघा, तो रील मस्त आहे. ओके, आम्ही बघितलं आणि कमेंट पण केलं, तुम्ही पण बघा. सो हे लास्ट वन आहे आणि हा शिव लावतोय. थोडं खाली पकड, खाली पकड. चांगलं आहे हे, तुम्ही बघा. मी स्नॅप टाकलेला. काहीच गरम आहे, काहीच गरम काय नाही होत. फुलबाजी जलाव ना, फुलबाजी जलाव ना. पूर्वी पेन्सिल जरा, पेन्सिल पेन्सिल जरा, पेन्सिल जरा, पेन्सिल. ये मी तिथे घाबरली आहे कसा माझा सो मम्मी थांब, मी कुछ नहीं. मी आता ते लावते ज्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांचा आवाज ऐकलेला. ए, टांगर उडे. त्यांची हातात आहे. ए, ए, चिल्ला रे. अरे घाबरलंय, घाबरलंय. पण ती काय करू नाही शकत. सो गाईज, तुम्हाला सर्वांना माहित असेल की स्नॅपचॅट बंद होतं, याच्यावर काम करत होते ते लोक. म्हणून स्नॅपचॅट बंद होतं. आता मी हे लावते, तुम्ही बघा कसं आहे. हा चालेल, दाखव, ओपन तर करून दाखव, अनबॉक्सिंग कर. हे मी फर्स्ट टाइम बघितलं, गेल्या वर्षी हे नव्हतं. अरे, या वर्षी फर्स्ट टाइम हे आलंय, कारण की स्नॅपचॅट त्याच्यावर काम करत होतं. म्हणून बंद झालेलं, ग्लिच झालेलं त्यांचं. अच्छा, आता समज. नव्हता, मेजर प्रॉब्लेम होता. हे कसं लावायचं आपण? सुरसुरी से ऊपर चला गया. चला शिवला सांगते मी. कॅमेरा कशाला आहे आपल्या YouTube बघूया ना कसं, म्हणजे कसं याचं बघ काय. करते. शिवला सांगते फर्स्ट लावायला. फर्स्ट मी नाही घेत आहे बाबा. हा, first. घाबरी. ये लगा रे. ये लगा जा. शिवचा फ्रेंड लाव. फ्रेंड आहे, बेस्ट फ्रेंड लहानपणीचा. येस. रोहन आहे त्याचं नाव. हे काय गाईज, स्नॅपचॅट टीम, यू आर वर्किंग ऑन दिस. जरा बी पाऊस घे, पाऊस घे. काय होतं, ह्याच्यावर काम करत होते तुम्ही. गाईज, आम्ही मस्तीमध्ये बोलतोय, डोंट टेक इट सिरियसली. माझं पण स्नॅप डाऊन होतं, दीदीचं नव्हतं, पण माझं डाऊन होतं, स्नॅप सेंड नव्हते. सो नो कमेंट्स, डोंट टेक इट पर्सनली. पर्सनल घ्या तुम्ही. तिचं नव्हतं, पण झालं म्हणून. आता हा माझा फेवरेट पाऊस आहे, जो आता शिव लावतोय. मग नेक्स्ट मी लावेन. आता शिव लावतोय. हा चल ये. शिवबाबू, मस्त आहे. हे जाणार, ब्लॉगमध्ये जाणार. गाईज, जिनल फटाके घेऊन आले. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. ही एकदाच पेटते. अरे, हे तुलाच घेतलेलं, तुलाच नाही आठवत. शिवला जास्त नॉलेज नाही आलो तरी हे काढून दिले. नाही अजून. हा, मी त्यांना बोलले. लांब राहा ये. ए, चल लांब चल, चल इथे. अबे श्लोक. अरे ये दोन आहे. अरे, शी घाण काय येतात फोटो. ये क्या सुलम हुआ, ये क्या सितम हुआ, न जानू मैं न जाने वो.
हो जवान जाने मन हसीन दिलरुबा मिले तो दिल जवा निसार हो गया. माझं रील बघा तुम्ही इंस्टाग्रामला, हे गाणं आहे. सो ते लोक कालपासून ऐकतायत ना, सो ते हे झालं ना श्रावणी. जवानी जाने मन ओरिजिनल का हसीन दिलरुबा मिले तो दिल जवा निसार हो गया जवानी जाने मन. हाय गाईज, सो आज आहे न्यू इयरच ना. हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर गाईज. सो आज आम्ही सर्व गाड्यांची पूजा करायला आलोय ऑफिसवरती. सो ही आहे आपली. ही आहे आपली फॉर्च्युनर थार अँड ही माझी ग्रँड विटारा. येस, अशा तिन्ही पण माझ्याच आहेत. झालं क्रॅक. आणि माझी स्कूटी तिकडे आहे. आता मला ना रील शूट करायचं आहे, म्हणून मी गाड्या आहेत ना नीट लावते. येतात लावता. सो आता दीदीनी फर्स्ट थार काढली ही कशी आहे लावू? बाहेर. सो लेट्स सी. आणि ही आहे दीदीची ग्रँड विटारा. एक एक करून सर्व पुढे घेते. रांगोली सर्व घेऊन आलंय इकडे रांगोली काढायला. सो इथे सिम्पलच अशी पिकॉकची रांगोली काढते मी, दाखवते तुम्हाला. सो आपण रांगोली काढूया. ए श्रावणी, सो श्रावणी इथे काढणार आहे रांगोली. सो मी 2 गाड्या लावल्यात आणि फॉर्च्युनर मी आज फर्स्ट टाइम ड्राईव्ह करते. असं होते. मी नवीन फॉर्च्युनर अजून चालवली नाही आहे. फक्त मी शोरूमला बसलेली, मी ऑन पण नाही केले अजून. सो एक्सायटेड. ओके, नीट थोडा टाइम लागला तरी चालेल. काय सो आपण बघूया दीदी फॉर्च्युनर कशी बाहेर काढते. ये बस, चल आता बस. ही आपली फॉर्च्युनर, ही आपली थार आणि ही दीदीची ग्रँड विटारा. ये काय गाईज, आता आपण ना रांगोली काढायला घेऊया. पडलंच तसं आता. बाप्पाचं डेकोरेशन केलं. ओ इथे स्वीट असं डेकोरेशन केलंय. श्री गणपती बाप्पा. ही थोडी So, असायला चला आपण पाहिजे का? रांगोली काढूया इथे. तिथपर्यंत दीदी काय करते, शूट करते का पूजा करते पहिला? मम्मीने सगळ्या गाड्यांची पूजा केले आणि मी पण आरती केले. मी पण केली. मी रांगोली काढले, चला तुम्हाला दाखवते. शिव काय करतोय तिकडे? शिव काय? वो कंप्लीट करा था पूरा. इधर व्हाइट कलर का डॉट बाकी वो कंप्लीट करता. हा चांगला आहे. गाईस, शिव बाजू. शिव टचअप्स देतोय. दाखव. वाव, तुझ्यासारखंच क्यूट. थँक्यू. मी या सगळ्या परत पहिल्या जशा होत्या पार्टी तशा पार्टी लावते. ओके, आणि मग आपण घरी जाऊया. येस, बाय. तुम्हाला डॅडचं ऑफिस बघायचं आहे, जे सेकंड ऑफिस आहे हे. या दाखवते. इथून तुम्हाला विंडो व्ह्यू दिसणार. आणि हे आहे डॅडींचं टेबल. ट्रान्सपोर्ट. ही गाडी बघून तुम्हाला बिझनेस माहीत पडला असेल. येस, आणि डॅडींची मम्मी आहे ही. आय आहेत. आम्ही आय बोलायचो. येस. आणि इथून मस्त गाड्या दिसतात तिन्ही पण. येस, आणि ते टीव्ही पण आहे. AC आणि TV डॅडी ट्रॉफीज जिंकल्यात मॅच मध्ये. मॅच मध्ये नाही, डॅडी मॅच नाही करत, डॅडी कॉमेंट्री करतात त्याचे ओके, आहेत. सो त्याचे हे
ट्रॉफीज आहेत अजून घरी आहेत, अजून ते- खूप आहेत त्या घरी. ठेवल्या नाही. तो आज नवीन वर्ष, मी आपली नवीन गाडी मी घरी घेते आणि आज मी फर्स्ट टाइम गाडी चालवते. हा, नवीन तुझा वर्ष आनंद आम्हाला समजतोय. नवीन वर्षाचा आज फर्स्ट टाइम मी गाडी चालवते. यू. खूप मस्त वाटते. ये मला ती थोडीशी शिव बोलतोय त्याला दे थोडीशी. थोडीशी त्याला दे. तुला थोडीशी काय देऊ मी? सो मग गाईस मला पण खूप असं चांगलं वाटतंय. दीदी गाडी चालवते म्हणून. येस, आणि फ्रंट सीट वर मी बसले. मला फ्रंट सीट वरच बसायला आवडते. दोज यू नो दे नो. ऑफरोडिंग होईल आता टेस्टिंग. ऑफरोडिंग काय थार आहे का? ऑफरोडिंग मग फॉर्च्युनर पण मी नीट सुखरूप पोचलोय घरी गाडीला घेऊन. सुखरूप म्हणजे काय? 5 वर्ष झालं मी गाडी चालवते. भाई फॉर्च्युनर आहे. पण गाडी मी खूप डिसिप्लिनने आणि नीट चालवते. हा हा ठीक आहे. आम्हाला हे नाही चालू द्यायचं. घरी आलोय. घर तर दाखव. अबे घर नाही बघितलं. चला सो आज आम्ही पूजा वगैरे केली सर्व गाड्यांची. मी माझ्या स्कूटीची पण पूजा केली. खूप छान वाटलं. आणि गाईज तुम्हाला परत एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. सो आज आम्ही आज दिवाळीचा व्लॉग 3 days असं कंटिन्यू असणार. काल तुम्ही बघितलं लक्ष्मीपूजन होतं अँड आज न्यू इयर आहे. मग आणि भाऊबीजचं उद्या पण आम्ही भाऊबीज. थोडं दाखवू. सो तुम्ही आधीचा ब्लॉग बघितला असणार. प्रिपॅरेशन कसे होते, काय केलं आम्ही. प्रिपॅरेशन मध्ये खूप मजा नसेल आली. बघितला तर जाऊन नक्की पहिला तो बघा. बघा, देन हा बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. Yes. मला इथे बसायला खूप चांगलं वाटते. अशी फ्रंट सीट. लवकरच तुला इकडे बसायचंय. मला थार चालवायची आहे गाईज. पहिला माझी चालून दाखव, नंतर तुझी मग थार चालवून दाखवली. हा. पण मी तुला एक सांगते, मी तुम्हाला दाखवते. आमच्या ना गल्लीतून आहे ना रिव्हर्सला गाडी आणावी लागते. तो मोठा घराजवळ. task तो आहे. मोठा टास्क आहे. आणि नवीन कोण असेल ना तो म्हणजे येऊच फर्स्ट टेकला येऊच नाही शकत. So, सो आता आम्हाला सवय झालंय. 5 वर्ष मला पण झालं गाडी चालवून. सो मी एक टेक मध्ये आणि मी पाठी पण बघत नाही. आणि तुला कधीच रिव्हर्सला घेताना पाठी बघायचं नाही. म्हणजे असं पाठी आपल्याला इथे समोर सर्व दिसतं. मला बिलकुल नाही आवडत म्हणजे ते पाठी बघतात अशी आणि चालवतात. मी कधीच पाठी बघत नाही. खूप मिरर्स आहेत, सर्व दिसतंय. ठीक आहे. तर श्रावणीला मी आता एक स्टोरी सांगते, तिला मोटिवेट होईल त्याच्यामुळे. हा श्रावणी सांगू? हो सांग. सो आहे ना आपल्याकडे तुला माहितीये वॅगनर होती फर्स्ट मी खूप छोटी होती तेव्हा. येस. But I सो ना know. मी 12th पर्यंत 12th फर्स्ट इयर पर्यंत हा होती. हो. तरी ती होती गाडी वॅगनर होती. तर काय झालं तेव्हा मी चालवायला म्हणजे डॅडीची खूप इच्छा होती मी गाडी चालवली पाहिजे. सो मी घेतली गाडी चालवायला. म्हणजे आहे ना मी चालवलीच नव्हती गाडी. म्हणजे मला काय माहितीच नव्हतं. आणि डॅडी मला डायरेक्ट बोलले करून घे चालव. आणि मी कशी चालू, मला गाडी म्हणजे फक्त स्टार्ट करता येते, मी पुढे कशी घेऊ. आणि डॅडी बोलतात तुला गाडी अजून पिकअप करता नाही येत, घेर टाकता नाही येत, ये ते तू गाडी आयुष्यात कधीच चालवू नाही शकत असं मला बोलले. आणि ते ना माझ्या इथे हिट झालं. आणि मी हे केलं, मी तर गाडी चालवूनच दाखवणार आता. आणि त्याच्याच थोड्याच महिन्यानंतर मी गाडी चालवायला लागली. आणि फर्स्ट इयरला माझ्या बीकॉमच्या फर्स्ट इयरला मी कॉलेजला गाडी घेऊन जायची. जॅझ होती. होंडा जॅझ होती माझ्याकडे. मला Red गिफ्ट color ची. केलेली डॅडीने. सो ती गोष्ट मला अशी खूप मनाला लागलेली का मी कधीच गाडी नाही चालवू शकत. असं कधी तर होईच होई नाही नाही शकत. शकत. आणि मी ते करून दाखवून. आणि मला म्हणजे असं कोण का बोललं का ते हे होतं, मग ते आणि करायचं असं डॅडीच बोलला तर हा. तिला खूप असं लागलं. हाँ. सो मी चला के दिखाऊंगी आपको. आणि आज मी फॉर्च्युनर चालवते. ड्रीम कम ट्रू आहे ही. ड्रीम कम ट्रू. आणि आज मी फॉर्च्युनर चालवते. तेव्हा मी वॅगनर चालवता येत नव्हती मला. आणि डॅडी प्रोग्रेस देख रहे हो. डॅडी मला ओरडत होते आज. आणि आणि आता डॅडी आणि बोलतात daddy जा मला बोलतात, Fortuner "जा घेऊन."
खूप मस्त वाटतंय आणि आज न्यू इयर आहे. खूप मस्त वाटतंय. आणि आता लवकरच श्रावणी तुम्हाला गाडी चालवताना दिसणार आहे. येस. मी बोलू का असं तुला काय का तुझ्या मनाला हिट होईल असं तुला काय बोलू मी? ती रडेल लगेच मी काय बोलली तर. चला मला ही थोडा टाइम ठेवते मी गाडी इकडे आणि मग मी परत ऑफिसला नेऊन ठेवणार आहे आणि मी माझी गाडी घेऊन इथे येणार आणि मी पण माझी कारण की आता फटाक्या वाजवतील ना इथे. काय बोलत होती? आता फटाक्या वाजवणार ना इथे, मग ती एवढी मोठी गाडी इथे घरासमोर अभी रिस्क नहीं ले सकते. सो मी गाडी ठेवून येणार आहे आणि माझी गाडी, नवीन वर्ष आहे म्हणून घरी गाडी आणली नवीन. सो आता नेऊन ठेवते थोड्याच वेळेला, चहा वगैरे पिते आणि मग जाते. ओके, मी पण येईन तुझ्यासोबत, मला पण स्कूटी घ्यायची आहे. ओके चला. स्टे ट्यून. तो श्रावणी आता तू स्कूटी घेते घरी? हा, तू मी गाडी घे माझी- तुझी. हो, मी फॉर्च्युनर लावले इकडे आणि आता बघू थार किंवा मग ग्रँड विटारा घेते. सो आम्ही थार घेऊन चाललोय फायनली. येस. थार घेऊन चाललंय आणि आता मम्मी बोलत होती जेवायला काय, सो काय जेवायला बनवूया, काय वेगळं काय काय बनवूया वेगळं का? काहीतरी बनवूया, चायनीज. बघूया. मला कंटाळा आलाय पण, आणि मम्मीने चिकन मटन ऑलरेडी बनवलंय श्रावणी. पण आणि थोडं मम्मी बोलत होती काहीतरी नूडल्स नाही तर राईस बनव, पण मला कंटाळा आलाय. असं कंटाळा केला तर झालं. बघ डॅडीचे वर्ड्स आठव. ना आता बोल करेन. बोल करेन. कंटाळा, खरंच कंटाळा आलाय आणि मी ऑर्डर करते ना. नको मग राहू दे. रोज रोज काय रोज काल पण कालच रात्री आम्ही ऑर्डर केलेलं म्हणून मी बोलली रोज रोज काय. हा, आणि ते ऑर्डर थोडं राहिलेलं ते पण आहे श्रावणी फ्रीज मध्ये. नुसतंच एवढं कशाला बनवून तुला बनवायचं नाही ते बोल, एवढे रिझन्स नको देऊ. लॉलीपॉप पण आहेत फ्रीज मध्ये. हे हा चालेल. ठीक आहे. सो वी आर ऑन अ वे. पोचून जाणार 2-3 मिनिट्स मध्ये. आमचं So, डॅडीचं no worries. ऑफिस आणि आमच्या घरामध्ये फक्त डिस्टन्स खूप कमी आहे. 5 मिनिट्स, हार्डली 5 मिनिट्स. 4 मिनिट्स. हा, गाडीने ठीक आहे. गाडीने हा गाडीने गाडीने. येस, गाडी. वाजवतोय तो, आता रागवलाय. आम्ही परत गाडीत मोठीच आणली. तो लावतोय तो बघा. हाय, आज आहे भाऊबीज आणि मी शिवला आरती करते. हॅपी भाऊबीज शिव. दीदी लांब जरा. शिव गाईज, शिवने बघा काय टाकलंय. शिव किती पिक्चर तो आहे अभी ते? बाकी है मेरे दोस्त. ओ माय गॉड. पहिला त्याने काय टाकलेले बघा. 5 रुपये. नाही तुला ठेव. उर्वी इथे बघ. से हाय. एकदम क्यूटी. कुठली मिठाई आहे? गोड गोड केवढी आहे? अरे आखी घुसवायची ना. हॅलो. सो काल तुम्हाला माहिती आहे मी दीदीला बोललेली की फ्राईड राईस बनव नाहीतर नूडल्स, बट काल दीदीनी नाही बनवला. सो दीदी आज बनवते.
सो लेट्स सी. दीदी हाय. काय बनवतेस? फ्राईड राईस. मी एग पहिला फ्राय करते. आणि इकडे काय आहे? चिकन आहे. चिकन मटन जे मम्मीने बनवलंय आणि आज भाऊबीज आहे ना, सो भाऊ लोक जेवायला दुपारी पण आलेले आणि आणि आता अर्धे? 2 भाऊ आत्ता येणार आहेत. सो चिकन आहे, Yes. मटन आहे. मी आता फ्राईड राईस बनवते आणि लॉलीपॉप मॅरिनेट केलंय ते जस्ट Fry करायचे. हा, ऑइल फ्राय करायचे. ओके. हे एग पहिला स्क्रॅम्बल्ड करते आणि रेसिपी दाखवतेस? नाही ना. नाही झाल्यावर दाखवते. ओके चालेल. मी झाल्यावर दाखवते तुम्हाला. वाव नाईस. सो आता मी टेस्ट करून सांगू कसं लागते. येस. ओके वेट. हा मी एग फ्राईड राईस बनवलाय, चिकन फ्राईड राईस नाही. ओके. कसं आहे? अरे बोल. एवढं जास्त बोलली तर असं वाटेल स्वतःची तारीफ करते. काय नाही, मी करते टेस्ट. हा, तर चांगलाच छान आहे. असेल. पण चांगला लागतोय. मी काय बोलते, थोडंसं ना सॉल्ट टाक. थोडंसं एकदम. थोडं मला कमी वाटतंय. थोडंसं सॉल्ट टाक, बाकी सगळं बरोबर आहे. ओके.